नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता कमळी मालिका ही नवीनच वळण घेणार आहे. ते म्हणजे आता प्रेक्षकांना कमळीसोबत ऋषीचा एंगेजमेंट होताना आता आपल्याला दिसणार आहे. हो, आणि स्वप्नात नाही तर प्रत्यक्षात कमळीसोबत होणार आहे ऋषीची एंगेजमेंट. आणि कोण घडवणार आहे ही एंगेजमेंट आणि स्वतः नयनतारा घडवून आणणार आहे. हो, असं काय घडलंय की नयनताराने ही एंगेजमेंट लवकरात लवकर घडवून आणलेली आहे. आणि त्याचबरोबर नयनताराला कोणतं सत्य समजलेलं आहे. या सगळ्यामुळे तिने एंगेजमेंट का घडवून आणली आहे आणि लवकरात लवकर ऋषीचं आणि कमळीचं लग्न व्हावं असं तिला का वाटते, हे सगळं प्रेक्षकांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मुळातच आता इकडे सरू आलेली असते. ती मुंबईला येते कारण तिला कमळीच्या जीवाला धोका आहे. कामिनी तिच्या जीवावर उठली आहे ही गोष्ट ज्या वेळेला तिला कळते त्यावेळेस आपल्या कमळीच्या रक्षणासाठी कामिनी आलेली असते. ज्यावेळेस कमळीच्या संरक्षणासाठी कामिनी म्हणजे कमळीची आई सरू आलेली असते. म्हणजे कामिनीपासून कमळीचं संरक्षण करण्यासाठी सरू मुंबईला येते. त्यावेळेस तिला ऋषीचा आधार असतो. म्हणजे ऋषीने ॲक्च्युली सरूला पाहिलेलं नसतं, त्यामुळे ऋषी तिला आपल्या घरी घेऊन जातो. ती ऋषीला भेटते. म्हणते तिला बंड्याने सांगितलेलं असतं की ऋषी सर आहेत, पण ऋषीला माहिती नसतं की ही नक्की कमळीचीच आई आहे, कारण गावाला ऋषीने तिला पाहिलेलं नसतं. तर मग ती ऋषीकडे कामाची मागणी करते. मग ऋषी गरजू म्हणून तिला आता आपल्या घरामध्ये मेड म्हणून कामाला ठेवते. आता सरू ऋषीकडे राहून कमळीवरती लक्ष ठेवते. ज्या वेळेस साहेबांकडे आता इकडे सरूला घरात आणण्याची जबाबदारी सोपवली जाते. साहेब मग आता नयनताराला सांगतो की या आपल्याकडे नवीन मेड आहेत, खूप छान जेवण बनवतात. नाहीतरी आपली मेड आता कामावरती येणार नाही आहे, म्हणून मी ही नवीन मेड ठेवली आहे. गावाकडून आलेले आहेत आणि नयनताराला तिच्या हातचं जेवणसुद्धा खूप आवडलेलं असतं. तर त्यामुळे मग आता नयनतारा विचार करायला लागते, ठीक आहे गावाकडची बाई आहे, साधी वाटते, हिला ठेवून घेऊया. पण त्याच वेळेला नयनतारा ज्या वेळेला तिच्या रूममध्ये म्हणजे तिला एक सर्व्हर क्वार्टर दिलेला असतो, या सर्व्हर क्वार्टरमध्ये जाते, त्यावेळेला मात्र प्रेक्षकांनो नयनताराला काही गोष्टीचा उलगडा होतो. म्हणजे तिने राजनचा आणि आता सरूचा फोटो पाहिलेला असतो, तो म्हणजे लग्नाच्या वेळेचा. आणि त्यानंतर मग तिने तो फोटो पाहिल्यावरती तिला लगेच अंदाज येतो की कमळी दुसरी तिसरी कोणीही नसून तीच अन्नपूर्णाची मुलगी आहे. आणि त्याच्यात अन्नपूर्णाने जरी 50% प्रॉपर्टी केली असली तरी 6 महिन्याच्या आत जर का मुलगी परत आली तर मात्र ही मुलगी परत आल्यावरती 6 महिन्याच्या आतमध्ये आता लवकरात लवकर आपल्याला ही प्रॉपर्टी पूर्णपणे कमळीच्या नावावर होणार असते, असं डील असतं. आता हे सर्व डील नयनताराला माहिती असतं. ती पूर्ण प्रॉपर्टी कमळीच्या नावावर नाही आली तर पूर्ण प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर, हे असं डील असतं. त्याच वेळेला मग आता इकडे नयनतारा विचार करते, अजूनही या मुलीने या बाईने सगळी गोष्ट कुणाला सांगितलेली नाही आहे. ही तर राजनची पहिली बायको आहे. हे सत्य आता नयनताराला कळालेलं असतं. ते म्हणजे आता सरूच्या रूममध्ये तिला फोटो मिळाला असतो राजनच्या आणि सरूच्या लग्नाचा. मग ती आता साहेबामार्फत चौकशी करायला लावते. साहेब म्हणतो, काय हो तुमचे म्हणजे मिस्टर वगैरे कुठे असतात? साहेबांना पण ही अजून कमळीची आई आहे माहिती नसतं. साहेबांनी पाहिलेलं असतं फक्त आबांना. मग त्यानंतर आता इकडे ती सांगायला लागते, कमळीचे बाबा आहेत ना, म्हणजे माझे मिस्टर आहेत ना, ते आधीच म्हणजे आम्हाला सोडून गेलेलं आहे. ही न्यूज ज्या वेळेला नंतरला पोचते ती कन्फर्म होते की हीच कमळी आहे आणि याचंच मला आता फायदा करून घेतला पाहिजे. कुणाला ही गोष्ट माहीत व्हायच्या आधी, कुणालाही कळायच्या आधी आपण हे सगळं करायला पाहिजे. म्हणजे काही झालं तरी सुद्धा आधी आपण ही गोष्ट आपल्या स्वतःकडे करूया, म्हणजे कोणाला सांगायची नाही. त्यानंतर लग्न ठरवायचं. ऋषी पण खुश होईल कारण त्याला कमळीबद्दल वाटणारं प्रेम तिला माहिती असतं. आणि त्यामुळे मग आता इकडे लगेच ती निर्णय घेते आणि ऋषीसोबत बोलून नयनतारानं ऋषीसोबत बोलल्यावरती ऋषीची कळी खूपच फुललेली असते. ऋषी खूप आनंदी झालेले असते की तिला आता कमळी
ही जीवनसाथी म्हणून मिळालेली असते. तर ऋषींना खूप आनंद झालेला असतो आणि राधिका सुद्धा खूप खुश असते, कारण राधिकाला ऋषी कमळीवरती प्रेम करतो हे माहिती असतं आणि त्यामुळे आता इकडे ऋषीला आनंद झाला असल्या कारणाने आता तो खुश होतो. त्यावरती मग आता नयनतारा म्हणते, पण त्या मुलीला मनवण्याची जबाबदारी ही पूर्णपणे तुझी असेल. असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे ऋषी म्हणतो, ठीक आहे आई, तिच्या लग्नाबद्दलचे विचार आता मला ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळे मी काय करेल माहिती आहे का, आधी तिच्याशी बोलून घेतो आणि त्यानंतर मग आता काय करायचे हे ठरवतो. असं म्हटल्यावरती त्याला आता तिच्या लग्नाबद्दल किंवा तिला सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या लग्नामध्ये इंटरेस्ट नाही ही गोष्ट माहिती असल्या कारणानं मग आता ऋषी कमळीची भेट घेतो. कमळीची भेट घेतल्यावरती तो आता सांगायला लागतो तिला काही गोष्ट आणि त्याच वेळेला कमळीला ऋषी आता म्हणतो, कमळी म्हणतो ना, आज माझ्या आईने तुला भेटायला बोलावले आहे. यावरती कमळी म्हणते, तुमच्या आईने आणि मला? यावरती ऋषी म्हणते, हो, तिचं तुझ्याबद्दल मत आता बदललेलं आहे, त्यामुळे तू तिला एकदा भेटून घे. असं म्हटल्यावरती ती मग आता लगेच इकडे कमळी सांगते, ठीक आहे सर, त्यांना मी नक्कीच भेटून घेईन. असं म्हटल्यावरती कमळी ज्या वेळेला आता इकडे नयनताराला भेटायला आलेली असते प्रेक्षकांनो, त्यावेळी नयनतारा विचार करते, आधी मी अन्नपूर्णा मॅडमसोबत बोलून घे. जर का अन्नपूर्णा मॅडमसोबत मला आता बोललं तर कदाचित त्या तिला मनवतील लग्नासाठी, आणि मग नंतर ज्या वेळेला मला हे सत्य खूप उशिरा समजलं असं मी ज्या वेळेला दाखवेन ना, त्यावेळेस मला सपोर्ट करतील की ही त्यांची नात आहे. म्हणजे 100% प्रॉपर्टी आता ऋषीच्या नावावरती होईल आणि त्या आता कामिनी आणि रागिनी यांच्या नाकावरती सगळा बिझनेस अनिकाला न करता म्हणजेच माझ्या मुलाच्या नावावरती होईल. नयनताराचा सुद्धा याच्यामध्ये खूप काही मोठा डाव असतो आणि नयनतारा हे सगळं फक्त आणि फक्त कारस्थानासाठी आता करायला तयार झालेली असते. मग ती कमळीला भेटायला आधी ती अन्नपूर्णाला घेऊन येते. ज्यावेळेस अन्नपूर्णाची भेट घेते, अन्नपूर्णा तिला आता म्हणायला लागते की हे बघ, तुझा निर्णय खूप चांगला आहे, मी ऋषीला ओळखतो, ऋषीसारखा चांगला मुलगा कमळीला कधीच मिळणार नाही. तर तारा, तुझा मला खरंच खूप अभिमान वाटतो. म्हणजे खरं सांगू का, तर आता तुझ्यासारखी अनेक लोक घडली पाहिजे, जी खरं ना खरेपणा शोधायला निघालेली पाहिजे किंवा खरेपणा काय असतो हे त्यांना किमान समजलंच तरी पाहिजे. खरंच तुझे विचार खूप चांगले आहे आणि ही मुलगी ज्या घरात जाईल ना त्या घराचं नक्की सोनं करेल, हा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि तू चिंता करू नको. तिचे सगळे जे काही विधी करायचे असतील ना ते अन्नपूर्णा करेल, म्हणजे तिची आजी, कारण ती आता माझी नातच आहे. तिच्या साईडने जे काही करायचं असेल ना ते अन्नपूर्णा करेल. असं म्हटल्यावरती मग आता नयनताराला दुसरं काय पाहिजे असतं. नयनतारा म्हणते, नाही नाही, मी काय आहे ते ही गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त एक तिला आशीर्वाद देण्यासाठी या, बाकी मला काहीही नको. तुम्ही तिच्याशी बोलून घ्या, कारण ना तिला काही शिकायचं आहे तर आपण साखरपुडा म्हणजे एंगेजमेंट झाल्यानंतर शिक्षण पुढे चालूच राहणार आहे. आता ती सांगायला लागले त्यावरती मग आता इकडे लगेच सांगायला लागते अन्नपूर्णा, ठीक आहे, तुझं म्हणणं मला पटलेलं आहे, मी कमळीसोबत बोलून आता. नयनतारा कमळीकडे येते आणि ती कमळीला सांगते. इकडे आता अन्नपूर्णा कमळीकडे येतो आणि ती कमळीला सांगते, कमळी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे बघ, ऋषीची आई म्हणजे आजी सरांची तुमच्या आई आहे नयनतारा, तिला तू सून म्हणून पसंत आहेस. यावरती कमळी थोडीशी गडबडते आणि म्हणते, आजी तुम्ही हे काय बोलता. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते निगी, मला हे आधीपासूनच माहीत होतं, ऋषी सरांना कमळी खूप खूप आवडते. यावरती कमळी म्हणते, निगी तू गप्प बस ग, काही पण काय बोलतेस ग तू. यावरती अन्नपूर्णा सांगते, हे बघ कमळी, तुला शिकायचं आहे ना तर तू शिक, खूप शिक. तुझे जेवढे काही स्वप्न आहेत तुझ्या आजोबांचे, तू सांगत असतं नेहमी, ते सर्व पूर्ण कर. पण काय हरकत आहे जर का आपण एंगेजमेंट करून ठेवली तर. यावरती आता इकडे कमळी सांगते, मला माझ्या आईसोबत बोलावं लागेल. यावरती आजी, मला काही दिवस तुम्ही मला वेळ द्या, असं आता कमळी अन्नपूर्णाला सांगते. यावरती अन्नपूर्णा म्हणते, नक्कीच, तू काही काळजी करू नकोस, मी राजेंला घेऊन आता तुला गावाला पाठवेन, तुझ्या आईला इकडे घेऊन यायला लावेन आणि त्यानंतर मग आता आपण पुढचा निर्णय घेऊया. असं म्हटल्यावरती मग आता इकडे कमळी बोलते, ठीक आहे आजी, माझी आई जे बोलेल ना मी तेच करेन, पण माझं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. असं म्हटल्यावरती आता कमळी आणि ऋषी यांच्या आता एंगेजमेंटची अनाऊन्समेंट होते. भव्य दिव्य नयनताराने हा सोहळा केलेला असतो. नयनताराने या सोहळ्यामध्ये आता पूर्णपणे सगळ्यांना बोलावलेलं असतं, जेणेकरून भविष्यात ज्या वेळेला आता कमळी हीच अन्नपूर्णाची नात आहे ही गोष्ट सगळ्यांच्या समोर येईल, त्यावेळेला ऋषी हा महाजनांचा एकमेव वारस होणार ही गोष्टसुद्धा
सुद्धा आता समोर येणार असते आणि याचं कारणास्तव तिने हे सगळं केलेलं असतं. त्याच वेळेला आता निगी अनिकाला चांगलीच फटकारते आणि अनिकाला सांगायला लागते, काय ग अनिका, बघितलंस ना कमळीचे दिवस पालटले. कमळी आता इनामदाराची सून झाली, तुझ्यापेक्षा तोडीस तोड झाली. असं म्हणत आता इकडे कमळीचं आणि ऋषीचं छानपैकी साखरपुड्याची अनाऊन्समेंट झाली आहे. आणि त्यापुढे काय घडणार जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा. आता कामिनी आणि रागिनी कोणता नवीन डाव खेळणार आहे हे सुद्धा आपल्याला अपकमिंग ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ